बायको हा. तू म्हणत होती ना फिरायला जायचं फिरायला येणाऱ्या 20 तारखेला नाही का आपण कुठंतरी बाहेर गावी फिरायला जाऊ आपण हा? अहो तुम्हाला काही वाटायलं की नाही जनाची नाही तर मनाची तरी ठेवा ना. काय झालं काय झालं म्हणजे येणाऱ्या 20 तारखेला काय माहित नाही तुम्हाला? काय अहो विधानसभेचं मतदान आहे त्या दिवशी आणि त्या दिवशी तुम्हाला फिरायला जायचंय हं. हा. अहो फिरायला जायला तर भरपूर दिवस आहेत पण मतदान हे झालंच पाहिजे. आधी मतदान करणार नंतर कुठं न्यायचं त्यांनी आम्हाला आणि तुम्हालाही सांगायली कारण तुम्हाला आम्हाला सगळ्यांनाच हे अधिकार दिलेला आहे. जसं की आपण कन्यादान करतो त्याच प्रकारे हे मतदान करायचंय आपल्याला. हा आपल्याला व्यक्ती निवडायचा अधिकार दिलेला आहे. तुम्ही कोणत्याही व्यक्तीला मतदान करा पण कराच. आपण न्यूजवर काय बघतो की या गावी 50% मतदान झालं या गावी 40% झाले. बाकीचे लोक गेले कुठं? मतदान करा ना तुम्ही. कामं करा सगळे करा पण पहिले मतदान करा नंतर कामं करा ना. बाकीचे दिवस पडलेले आहेत कामाला आपल्याला कामं करण्यातच जाणार आहेत आपले. मग 5 वर्षात आपण ओरडत बसतो की अरे मतदान केलं असतं तर बरं झालं असतं म्हणतो की नाही. बरोबर. त्याच्यासाठी 7 कामं सोडा पण आधी मतदान करा. तुम्हाला एक उदाहरण देऊ का? जसं लग्न झालेल्या स्त्रीच्या कंपाळावर जर कुंकू नसेल ना तर ती सौभाग्यवती आणि सुवासिनी शोभत नाही. तसंच या भारताचा नागरिक असून जर मतदान केलं नसेल ना तर ते या भारताचा नागरिकच शोभत नाही. समजलं का? म्हणून आधी मतदान करा. माझ्या शेतकरी बांधवांना माझी खरंच कळकळीची विनंती आहे की गोरगरीब मजुरी करणारे लोक सगळ्यांनाच माझी विनंती आहे की येणाऱ्या 20 तारखेला आधी मतदान करा नंतर सगळीकडे कामाला जा. कुठेही कामाला जा तुम्ही. बरोबर बरोबर ना?